पक्षाने जो विश्वास टाकलेला आहे त्याला सार्थ ठरवणार असं त्या म्हणालेल्या आहेत। आणि 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते तेव्हाची टीम परत आली। आता आपण ही दृश्य बघतोय नागपूरमधली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळची ही दृश्य आहेत। बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आता अभिवादन करून देवेंद्र फडणवीस हे पुढे जाणार आहेत। नागपूरमध्ये भव्य असा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा आहे। या पुतळ्यापाशी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही क्षणातच पोहोचतील, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील आणि त्यानंतर ते पुढे प्रस्थान करणार आहेत। एका बाजूला आपण बघतोय देवेंद्र फडणवीसांची स्वागत रॅली आणि दुसऱ्या बाजूला जिथे ते पोहोचणार आहेत अवघ्या काही क्षणांमध्ये ते दृश्य आपण बघतोय, ते ठिकाण आपण बघतोय। अवघ्या काही क्षणातच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी देवेंद्र फडणवीस येतील, त्यांना अभिवादन करतील। त्यांना विनम्र अभिवादन केल्यानंतर मग देवेंद्र फडणवीसांची स्वागत रॅली ही पुढे जाईल। स्वागत रॅलीचा समारोप हा देवेंद्र फडणवीसांच्या घरापाशी होणार आहे, घराजवळ होणार आहे। त्यांच्या घरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साह बघायला मिळतो। आपण पाहू शकतो देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा उपस्थित आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद आपल्याला बघायला मिळतोय। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरला आलेले आहेत आणि भाजपाकडनं कोणतीही कसर ठेवण्यात आलेली नाहीये त्यांचं स्वागत करण्यासाठी। आता आपण पाहू शकतो ही दृश्य आहेत नागपूरमधली। देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, विरोधकांवर घणाघात केला। विरोधकांकडनं वारंवार फेक नरेटिव्ह सेट झाला होता, वारंवार संविधान बदलाच्या घोषणा देण्यात आल्या होत्या आणि त्याचा कुठेतरी फटका लोकसभेमध्ये बसला। मात्र ती सर्व कसर भाजपाने आणि देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत भरून काढली। विधानसभा निवडणुकांच्या आधी अनेक चर्चा होत्या, देवेंद्र फडणवीस हे अभिमन्यू झालेले आहेत, चक्रव्यूहात ते अडकलेले आहेत। मात्र आधुनिक अभिमन्यूने हे चक्रव्यूह भेदून दाखवलं आणि भाजपाने स्वतःचाच रेकॉर्ड मोडत मोठ्या संख्येने आमदार घेत विधानसभेवर मुख्यमंत्रीपद स्थापित केलेलं आहे। आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळापासून त्यांची ही स्वागत यात्रा सुरू झाली। जंगी स्वागत त्यांचं नागपूरमध्ये करण्यात आलं आणि आता पहिलं ठिकाण त्यांचं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळची ही दृश्य आहेत। सर्व कार्यकर्त्यांना ते आभार मानत असल्याची दृश्य आपण बघतोय। यासोबतच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित आहेत, भाजपाचे सर्व महत्त्वाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख हे सुद्धा उपस्थित आहेत। आणि आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। नागपूरमधली दृश्य आपण बघतोय। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। नागपूर विमानतळापासून त्यांची ही स्वागत यात्रा सुरू झाली आणि आता ही स्वागत यात्रा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत आलेली आहे। इथे आंबेडकरांना अभिवादन करून विनम्र अभिवादन करून पुढे देवेंद्र फडणवीस पुढच्या मार्गाला निघणार आहेत। आज संध्याकाळी 4 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे आणि त्याचसाठी भाजपाचे महायुतीचे सर्व महत्त्वाचे नेते नागपूरमध्ये पोहोचतानाची दृश्य आपण बघितली आहेत। सर्वांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस सुद्धा नागपूरमध्ये त्यांची जन्मभूमी कर्मभूमी असलेल्या नागपूरमध्ये येऊन अतिशय आनंदले आहेत आणि एकूणच भाजपी कार्यकर्त्यांचं हे प्रेम बघून त्यांनाही मोठा आनंद झालेला आहे।
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये ते पोहोचले आणि नागपूरकरांनी सुद्धा कोणतीही कसर ठेवली नाही त्यांचं स्वागत करण्यासाठी। आता स्वागत रॅली ही पुढच्या दिशेने निघालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आता स्वागत रॅली पुढच्या दिशेने निघालेली आहे। स्वागत रॅलीचा समारोप हा फडणवीसांच्या घरापाशी होणार आहे। त्यांचं घर सुद्धा सुंदर अशा आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे।